नमस्ते मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी चाललोय आमच्या यात्रेला. यात्रा म्हणजे हा व्हिडिओ कडक होणार आहे मित्रांनो, सो लास्टपर्यंत बघा हा व्हिडिओ. मला तिथं लवकर पोचायचं होतं कारण की तिथं 3 मानाची बकरी 6 ते 6:30 पर्यंत तिथं कट केली जातात, ते पण एका झटक्यात. तो ते बघण्यासाठी तिथं खूप गर्दी जमा होते. तीच गर्दी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार होतो, बट मला अनफॉर्च्युनेटली जायला 7 वाजतात. सो तिथं सगळं संपलेलं असते. हेच आहे ते मंदिर आणि निप्पाणीचे भरपूर लोक इथं दरवर्षी येत राहतात. आणि हे मंदिर कापशीच्या जरा पुढं बोळावी म्हणून गाव आहे, त्या गावात हे मंदिर आहे. आणि हे मंदिर भैरवनाथाचं आहे. आणि दरवर्षी इथं ही यात्रा भरली जाते फेब्रुवारी महिन्यात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला सासनकाठी आणि पालखी देखील दाखवणार आहे. सो शेवटपर्यंत बघा. लास्टला पण मी चुलीवरचं जेवण दाखवणार आहे थोडक्यात, कारण की चार्जिंग पण नव्हतं माझ्या फोनमध्ये. सो हा व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, लास्टपर्यंत बघा विदाउट एनी स्किप. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या चॅनलला सपोर्ट करायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता 12:30 वाजलेत आणि 3 वाजता पालखी चालू होणार आहे. तर मी आणि परत आता गाडीच्या इथं चाललोय झोपायला 2 तास. तर 3 वाजता भेटूया पालखीपाशी. पालखी घ्यायची संधी पप्पांना भेटली होती आणि जे इथलं पालखीचं जे डिपार्टमेंट आहे ते सुतारांकडे आहे. सगळं मेंटेनन्स वगैरे त्यांनीच बघतात.
आता आम्ही डवरी मामांना घेऊन चाललो आहे निवेद द्यायला त्यांना. तर त्यांना एक निवेद द्यायचा असतो, त्यांनी तिथं आरती करतात, मग नंतर आम्ही जेवायचं असते. असे या मंदिरची प्रथा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ह्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे मित्र ह्या यात्रेला जात असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्स अ लॉट. कीप वॉचिंग टेक्नो प्रथमेश.